नमस्कार मैत्रिणींनो, आजची रेसिपी आहे मनचाही कढी। आणि तिची सगळी कृती मी दिली आहे, पण बघा याच्यात मी टाकली आहेत शेवग्याची पानं। दिसली? आणि शेवग्याची पानं आणि काढत आहे, थांबा जरा। हे बघा काजू दिसला, काजू टाकलाय। काजू, तळलेले काजू टाकलेत त्याच्यात, म्हणजे रेग्युलर कढी आहे आपली ती। पण थांबा जरा, ते पातेल्यातले काजू लवकर येतच नाहीयेत पळीत। हे बघा आले, दिसले। तर ह्याच्यात काजू पण टाकलेत। मनचाही कढी म्हणजे काय माहिती का, आपल्याकडे आंबटसर ताक असलं ना की आपण ती करायची, आणि साध्या कढी सारखीच कढी येते, पण तिच्यात आपण टाकली आहेत शेवग्याची पानं, छोटीशी नाजूक शेवग्याची फांदी टाकली आपण, आणि आपण तिच्यात टाकलेत काजू बिजू, आणि आपण तिच्या फोडणीत टाकलेत मिरे, हिरव्या मिरच्या, लसूण, आणि मी हळद घातली नाहीये, पण तुम्हाला घालायची असेल तर घालू शकता। काय काय म्हणून आपण नेहमी नेहमी कढीत कढीपत्ता घालायचा? अरे कधीतरी शेवग्याची पानं पण घालून बघा की, काय हरकत आहे का? सतत प्रयोग करायचे नवीन नवीन। आता म्हणाल की तो लांब दांड्याचा झाडू कुठे आहे, तर तो मी तुम्हाला आता, कढी पाहिली का? थांबा पुन्हा एकदा काजू दाखवते। ओके ओके ओके, दिसले? बघून घ्या, दिसला काजू तळलेला? आता मी तुम्हाला लांब दांड्याचा झाडू दाखवते। तर आधी तुम्हाला आपण ज्या शेवग्याची पानं आपल्या कढीत टाकली आहेत, कोवळी कोवळी सुरेखशी, हा दिसला शेवगा? आता इकडे या, हळू 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 हळू, दिसला? हाच तो आपला लांब दाम झा। बघा बघा किती लांब आहे, बघितला? येस, ठीक आहे। तुम्ही अविश्वास दाखवता ना, मला वाईट वाटतं म्हणून। आपल्याकडे आंब्याचं पण झाड आहे, पण सध्या आपण आंब्याच्या झाडाची पानं रेसिपीत वापरणार नाही। आपल्याकडे तिकडे चिक्कूचं पण झाड आहे, पण आपण सध्या चिक्कूची पानं रेसिपीत वापरणार नाही। आपल्याकडे केळीचं पण झाड आहे, पण सध्या आपण केळीची पानं रेसिपीत वापरणार नाही। सहज एक आपलं माहिती म्हणून दाखवत आहे। आपल्या केळीला केळफळ आलंय, म्हणजे ते केळीला केळी येतात ना, ते केळफूल आलंय, केळफूल। आणि ते आता खूप ज्यांचे डोळे बारीक आहेत ना त्यांना दिसणार आहे, हलणाऱ्या पानांच्या मध्ये दिसते ना ते पिवळं पिवळं, ते आहे केळाचं फूल। पण सध्या आजच्या कढीत आपण त्याचा उपयोग करणार नाही आहोत। हे पेरूचं झाड आहे, ते लिंबाचं आहे, पण नाही, आज आपण ह्यातलं कुठलंच झाड नाही वापरणार, उगीच सहज माहिती म्हणून दाखवत आहे।